उपाध्यक्ष CM किंकर, बाकी श्री तेंडुलकर, समोर असलेले तात्यासाहेब तेंडुलकर यांच्या परिवारातील बाकी सगळे लोक आणि खास करून या 23व्या वर्षी या व्याख्यानमालेला तसा इतिहास आहे. मागा आवाज होतो तर बंद असेल तर बरं झालं असेल. तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला गेली 23 वर्ष जी व्याख्यानमाला कंटिन्युअस चालते आणि विशेष करून ब्राह्मण सभा करवीर यांच्या वतीने चाललेल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. मला वाटतं की ह्या करवीर सभेमध्ये खूप व्याख्याते येऊन गेले असतील. नावाजलेले व्याख्याते या वेगवेगळे व्याख्यानं सातत्याने देतात. यावर्षीही तुम्ही खूप हुशार आणि विद्वत्ता असलेल्या लोकांना या व्याख्यानमालेला सातत्याने बोलवलेलं आहे. माझ्यासाठी निमंत्रण माझे मित्र डॉक्टर रणजित सावंत यांनी कंटिन्युअसली हा विषय फॉलोअप करत होते की इंटेलेक्च्युअल लोक कोल्हापूरमधली या व्याख्यानमालेला येतात आणि तुम्ही एकदा येऊन विषय मांडावा. मी म्हटलं तरी विषय काय करावा, विषय कुठला मांडावा. मग त्याच्यावरती बरंच डिस्कशन झालं आणि सध्या माननीय मोदीजींचं आत्मनिर्भर भारत आणि आम्ही त्या ठिकाणी केलेला स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना लोकांच्या समोर मांडावी, जेणेकरून माननीय मोदीजींचं विजन अंत्योदय तत्वावरती कशा पद्धतीने चालते हे लोकांना समजेल. 2-3 कार्यक्रम जुळून आल्यामुळे मलाही शक्य झालं आणि आज आपल्या सगळ्यांच्या समोर खास करून या व्याख्यानमालेला मी संबोधन करत असताना मला खूप बरं वाटतंय. या अगोदर भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मला राजकारणात आणणारे माझे नेते कैलासवासी मनोहरभाई पर्रीकर हेही या व्याख्यानमालेला येऊन गेलेले आहेत. त्यांचीही आज मी आठवण करतो. आणि गुड गव्हर्नन्स या विषयावरती त्यांचा टॉक या व्याख्यानमालेमध्ये झाला होता आणि त्याच गुड गव्हर्नन्सची पुढं ओढत असताना गोव्यामध्ये चांगलं गव्हर्नन्स कशा पद्धतीने द्यावं ह्याच्यावरती सातत्याने मी काम करत आहे. 2019 नंतर मनोहरभाईंच्या नंतर भारतीय जनता पार्टीने ही जबाबदारी माझ्यावरती दिली आणि तेव्हापासून आतापर्यंत गोव्याची गुड गव्हर्नन्सचं सरकार प्रो पीपल चालवण्याचं काम मी सातत्याने करत आहे. आजचा माझा विषय आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा. मी विषयाच्या बाहेर जाणार नाही, शक्यतो पॉलिटिकल बोलणार नाही. हे करत असताना म्हणजे मी तेवढं कटाक्षाने आज सकाळी विषय सेम म्हणजे आत्मनिर्भर भारत अँड कॉन्ट्रीब्युशन ऑफ द यूथ इन आत्मनिर्भर भारत या विषयावरती व्याख्यान मी युनिव्हर्सिटीमध्ये दिलं आणि तो सेम विषय फक्त स्वयंपूर्ण गोवा म्हणजे ॲक्च्युअली ही संकल्पना का मांडली, कोणी मांडली, कशासाठी मांडली आणि नक्की काय झालं हे सांगण्यासाठीच मी आपल्यासमोर उभा आहे. ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल परत एकदा मी ब्राह्मण सभा करवीर आणि महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक यांचा खूप खूप धन्यवाद आहे. आपल्यासारखे चांगले श्रोते ऐकायला येत असताना मला बोलायला पण खूप बरं वाटेल एवढंच सांगतो. आणि आत्मनिर्भर भारत ही संकल्पना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने 12 मे 2020 ह्या दिवशी हा संकल्प केला. या दिवशी देशाला संबोधित केलं आणि देशाला आत्मनिर्भर भारत कशा पद्धतीने होऊ शकतोय हे त्याने व्हर्च्युअली पूर्ण देशाला सांगितलं. त्याची गरज का लागली? आपण या पिरियडमध्ये सगळे कोविड कार्यकाळामध्ये होतो आणि कोविड-19 या महामारीच्या कार्यकाळामध्ये म्हणजे आपण सगळं अनुभवलेलं आहे. लॉकडाऊनपासून त्या कोविडमध्ये झालेल्या डेथ आणि पूर्णतः त्याच्यानंतर वॅक्सिनेशन आणि परत त्यातनं कशा पद्धतीने आपण रिकवर झालो हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे सांगत असताना फक्त एक छोटीशी कविता आपल्यासमोर ठेवतो आणि नंतर मी माझं भाषण सुरू करतो. आत्मनिर्भरतेची मशाल म्हणजे ज्याला म्हणतोय की झुकतील संकटे, बदलेल स्थिती, आयुष्याची पुन्हा येईल गती, सुटतील प्रश्न सारे, बदलेल वेळ वारे, मिळतील नव्या वाटा, हसतील चोही दिशा, जगाला नवा मंत्र द्या, तू आत्मनिर्भरतेची मशाल घे रे, या देशाला नवी वाट दे रे. त्याच्या पुढचा पण ट्रांजा खूप महत्त्वाचा आहे कारण यामध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या. ओळख तुझी तू निर्माण कर, तू अर्थ सुधार, तू कर्म कर,
तू ब्रँड हो, तू जागतिक, जग सारे तुला मग मागतील. तू जगी अधिराज्य कर, स्वदेशीची मग शान बन. साऱ्या जगाला दाखवून दे रे, तू आत्मनिर्भरतेची मशाल घे रे. देशाला नवी वाट दे रे. तू उभा हो ताट कण्याने, आधार तुझा दे सोबत्याला. हातात हात घ्या रे, सुरुवात तरी करा रे. जिंकेल देश माझा, हा एक ध्यास घ्या रे. आत्मनिर्भरतेची मशाल घ्या रे. बिकट जरी असली स्थिती, हळू जरी असली गती, तू पाऊल टाकत जा रे. जुळतील तुला वाट सुखाच्या, तू आशेचा एक किरण हो रे. तू आत्मनिर्भरतेची मशाल घे रे. ही कविता सांगत असताना त्यावेळी ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या त्याला रिलेटेड आहे आणि त्यामुळे सर्वात शेवटी परत स्वतःचाच तू शिल्पकार, तू स्वतःचा आधार, तू मनी का कर हा निर्धार. हे चित्र सारे मी बदलणार, दोष देणे सोडून द्या रे. जग जिंकायला तयार व्हा रे. तू आत्मनिर्भरतेची मशाल घ्या रे. कोविडच्या कार्यकाळामध्ये स्वतःला मोटिवेट करणं खूप गरजेचं होतं आणि त्याचमुळे मला वाटतं या पूर्ण कवितेमध्ये आत्मनिर्भरतेची संकल्पना पूर्ण कशा पद्धतीने आपण सगळ्यांच्या समोर ठेवू शकतो हे सांगितलं. आत्मनिर्भर ही संकल्पना माननीय मोदीजी जेव्हा सांगत असतात तेव्हा ती अंत्योदय तत्वावरती शेवटच्या माणसाकडे पोहोचायला पाहिजे ही त्यांची संकल्पना आहे. अंत्योदय फक्त आम्ही भाषणात बोलत नाहीये. कदाचित बाकी राजकीय पक्षांसाठी ते भाषण असेल, पण आमच्यासाठी दीनदयाळ उपाध्यायने दिलेले ते तत्व आहे आणि माननीय दीनदयाळ उपाध्यायांच्या तत्वानुसार अंत्योदय ह्या तत्वानुसार सरकार चालायला पाहिजे. मग अंत्योदय म्हणजे नेमकं काय? अंत्योदय म्हणजे समाजातला शेवटचा घटक, ज्याच्यापर्यंत कोणी पोचत नाही त्याच्यापर्यंत आपण पोचायला पाहिजे. एखादा दुर्बल घटक असेल, एखादा अपंग कोणतरी भाऊ बहीण असेल, एखादी विधवा बहीण असेल, एखादा आजारी असलेला आईबाप असेल, ज्याला कोणी नाही आहे, मग त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी अंत्योदय तत्व. मग ह्या अंत्योदय तत्वावरती पोचायचं कसं? आपण बऱ्याच वेळा बघतोय की सरकारी योजना या सगळ्यापर्यंत आहेत. मग केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, सांगायला खूप सोपं असते आणि मुख्यमंत्री म्हणून सांगत असताना तर एखादा भाषण केलं समोर, या योजना सगळ्या लोकांपर्यंत पोचवा, तर ते साहजिक एक भाषण केलं, विषय संपला. पण असं नाही होऊन चालणार. इथे सगळ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि विशेष करून कोविड कार्यकाळामध्ये, कारण कोविड कार्यकाळामध्ये तुम्ही जर बघितलं तर आत्मनिर्भरतेच्या खाली जवळपास नाही म्हटलं तरी 85 योजना ज्या लोकांसाठी माननीय मोदीजींनी काढल्या. 85 योजना म्हणजे फ्री राशनपासून ते इंडस्ट्रियलिस्टपर्यंत, म्हणजे जो आपला इंडस्ट्रियलिस्ट आहे त्याच्यासाठी आपण म्हणतोय की वेवर ऑफ द लोन, वेवर ऑफ द इंटरेस्ट ही स्कीमपर्यंत, म्हणजे ज्याला अन्न मिळत नाही त्याला अन्न आणि ज्याची इंडस्ट्री बंद पडली असेल त्याला वेवर देणं, ही योजना माननीय मोदीजींनी केली. आता ह्या लोकांपर्यंत कशा पोहोचणार? मग मी विचार सुरू केला, म्हणजे जर राज्याचा मुख्यमंत्री आहे तर मग ह्या लोकांपर्यंत मोदीजींनी ही संकल्पना मांडली, पण ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करणार? मी म्हटलं की खरंच जर पोचवायचं असेल तर मग आपण माझं कर्तव्य आहे मुख्यमंत्री म्हणून ती प्रत्येकापर्यंत पोचवायला पाहिजे. मी विचार केला आणि स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना सुरुवात केली. सुरुवात करत असताना बऱ्याच जणांनी मला सांगितलं की इज पॉसिबल नाही आहे, म्हणजे राज्यामध्ये सगळ्या लोकांपर्यंत एवढं पोचणं हे पॉसिबल होणार नाही आहे. आणि त्याचसाठी मी म्हटलं पॉसिबल नाही असं या जगात काही होऊ शकत नाही, मग आमचा काय उपयोग आहे? मग मुख्यमंत्री म्हणून माझा काय उपयोग? मी म्हटलं ठीक आहे, नाही आपण प्रयत्न करायचा. मग त्यासाठी सुरुवातीलाच स्वयंपूर्ण गोवा ह्या संकल्पनेतनं कोविड-19 हायलाईट करत असताना सगळं लॉकडाऊन होतं. गोव्यामध्ये भाजी मिळत नव्हती, दूध मिळत नव्हते. जे बाहेरून राज्याला येत, बाहेरच्या म्हणजे कर्नाटक, महाराष्ट्र ह्या राज्यातून सातत्याने आमची दुधाची रिक्वायरमेंट 3.5 लाख लिटर आहे. आमच्याकडे प्रोडक्शन फक्त 50,000 होते. त्यामुळे सकाळी दुधाची पिशवी मिळणं कठीण होतं आणि अप्रॉक्सिमेटली आम्ही दर दिवसाला 3.5 कोटी रुपये महाराष्ट्र इतर कर्नाटकाला पे करतो पर डे, ओनली फॉर मिल्क. भाजी वेगळी राहिली, अजून फुलं वेगळी राहिली, चिकन वेगळं राहिलं, अंडे वेगळी राहिलं. हा कन्सेप्ट मी पटवून दिला. हे होऊ शकणार नाही का इथं? म्हणजे पर डेला इन क्रोड्स ऑफ रुपीज वी आर गिव्हिंग फॉर अदर स्टेट.
मग यातलं 50% जरी आपल्याकडे झालं तरी म्हटलं आपण थोडं जरी स्वयंपूर्ण होऊ शकेल. आपल्या फार्मर्स जे शेती करतात, जे कोण दूधवाले असतील, बाकी या सगळ्यांना त्याची आपण त्याचा फायदा देऊ शकू. आणि हे झाल्यानंतर मग स्वयंपूर्ण गोवा जरी हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी संकल्प केला, मी विचार करत राहिलो आणि मे महिन्यामधून ते ऑक्टोबरपर्यंत मी ठरवलं की हे पोचण्यासाठी वी डिड द सर्वे. मी प्रत्येक जी कॉलेज आणि हायर सेकंडरी आहे गोव्यामध्ये त्यांना सगळ्यांना एकच संकल्प सोडला की त्या गावात जाऊन तुम्ही बेसिक सर्वे गावाचा करून आणायचा. सगळा सर्वे बेसिक करायचा. त्या गावामध्ये किती शेतकरी आहेत, कोण मच्छीमार करतोय, किती दूधकार आहेत, किती भाजी लावणारे आहेत, किती शेती पडीक आहे, किती इंडस्ट्रियलिस्ट आहेत, किती कोण म्हणजे कामाला आहे, कोण शिकतोय, कोण नाही, कोण अपंग आहे, कोणाला इन्शुरन्स मिळतोय, कोणाला नाही मिळत, सगळा सर्वे करायचा A to Z. आणि मुलांना पण त्यावेळी ते बरं वाटलं. सगळ्या मुलांनी पूर्ण गोव्याचा सर्वे एकदम सर्वे कंप्लीट केला, त्याचा डेटा एनालिसिस केला आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की योजना खूप आहेत पण त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. आपल्या त्या लाल फिताच्या फाईलमध्ये अडकल्या होत्या. म्हणजे आमच्याकडं जसं म्हणतोय की आपण सामाजिक सुरक्षा योजना आहे. प्रत्येक सिनियर सिटीजन जो आहे, जो 60 वर्षाच्या वरचा झाले, जर गव्हर्नमेंटकडे अर्ज केला तर त्याला दर 2 महिन्याला आम्ही 2000 रुपये देतो. दयानंद सामाजिक सुरक्षा योजना. जी आपली गृहिणी आहे, बहीण आहे, जिथे इन्कम जर 3 लाखाच्या खालती असेल तिला आम्ही गृहिणी आधार देतोय. दर महिन्याला 1500 रुपये तिच्या अकाउंटवरती पोचला जातोय. मग हे सगळं बघितल्यानंतर DDSSY कार्ड आहे, परत मग अटल पेन्शन आहे, परत वेगवेगळ्या अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 120 स्कीम्स. या सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी करायचं काय. हा सर्वे झाला. त्यानंतर स्वयंपूर्ण गोवा ही टाइमलाईन ठरवली गेलं. त्याचं इन्सेप्शन ऑफ द स्वयंपूर्ण गोवा मिशन, आयडेंटिफिकेशन ऑफ द इन्स्टिट्यूशन्स, प्रायमरी डेटा कलेक्शन्स, त्याच्यानंतर सेकंडरी डेटा कलेक्शन्स, फाइंडिंग, अनालिसिस, इट इज द प्रिपरेशन ऑफ द ॲक्शन प्लॅन फॉर द स्वयंपूर्ण गोवा अँड लॉन्चिंग ऑफ द आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा. 2 ऑक्टोबर 2020 कोविडच्या कार्यकाळामध्ये व्हर्च्युअली कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रत्येक कार्यक्रमाच्या दिवशी स्वयंपूर्ण मित्र निवडले, ऑल GCS ऑफिसर. म्हणजे त्याने ठरवलं की आम्ही शनिवार द्यायला तयार आहोत, आम्हाला ॲडिशनल पगार नको. आणि स्वयंपूर्ण मित्र निवडत असताना की त्याचा गाव कुठला, प्रॉपर गाव कुठला, त्या गावामध्ये त्याला स्वयंपूर्ण मित्र टाकायचा. त्याने दर शनिवारी जाऊन त्या गावामध्ये बसायचं सकाळी 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत. आणि सगळ्या आपले सरपंच, पंच, गावामधला तलाठी, सेक्रेटरी हे सगळी लोक त्याला मदत करतील आणि सगळी योजना पर्क्युलेट सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मदत करायची. त्यांना ट्रेनिंग दिलं. त्यांना ठरवलं एवढ्या एवढ्या डिफिकल्टीज आहेत, त्या गावाचा ॲक्शन प्लॅन त्यांच्या समोर ठेवला आणि त्यांना सांगितलं की हे सगळं तुम्ही करायला पाहिजे. यू आर ओनली द मोटिवेटर, हेच तुम्ही करू शकता. आणि हे सगळं झाल्यानंतर 2 ऑक्टोबर 2020 व्हर्च्युअली मी सगळ्यांना ॲड्रेस केलं. सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये व्हर्च्युअली हा कार्यक्रम बघितला आणि कार्यक्रम बघितल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं की होय आम्ही तयार आहोत. आणि त्यानंतर त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि त्या कार्यक्रमाचे आमचे फ्लॅगशिप प्रोग्राम होते. आता 10 फ्लॅगशिप प्रोग्राम काय, इट इज हाऊसिंग फॉर ऑल, इलेक्ट्रिसिटी फॉर, प्रत्येकाला घर पाहिजे, इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल, प्रत्येक घरामध्ये लाईट पाहिजे, सॅनिटेशन फॉर ऑल, प्रत्येक घरामध्ये टॉयलेट पाहिजे, प्रत्येक घरामध्ये हर घर नळ से जल, म्हणजे ज्याला आपण हर घर नळ से जल द्यायला पाहिजे, प्रत्येक घरामध्ये DDSSY इन्शुरन्स कार्ड पाहिजे, प्रत्येक त्याला आपण म्हणतो फायनान्शियल सिक्युरिटी पाहिजे, सोशल सिक्युरिटी पाहिजे, दिव्यांग असेल तर त्याला दिव्यांग इक्विपमेंट द्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्या प्रत्येकाला जर पोचायचं असेल, 10 फ्लॅगशिप प्रोग्राम डिसाईड केले आणि या 10 फ्लॅगशिप प्रोग्रामवरती काम करायला सुरुवात केली. एका वर्षाच्या नंतर वी हॅव अचिव्ड मोर दॅन 70%. गोव्यामध्ये, गोवा हे पहिलं राज्य आहे ज्या राज्यामध्ये म्हणजे आपण म्हणतोय की प्रत्येक घरामध्ये टॉयलेट आहे. एकही घर असं नसेल त्या घरामध्ये टॉयलेट नाही. ODF फ्री डिक्लेअर करणारं देशातलं पहिलं राज्य हे गोवा राज्य बनलं. दॅट इज अ प्राऊड मोमेंट फॉर मी ॲज अ चीफ मिनिस्टर. माननीय मोदीजीने हर घर नल से जल ही योजना काढली आणि योजना काढल्यानंतर म्हणजे पूर्ण देशात सर्वे झाला आणि परत एकदा हर घर नल से जल, शुद्ध जल देणारं, ज्याला आपण म्हणतोय प्युरिफाईड जल, म्हणजे प्रत्येकाला नळातून पाणी मिळायला पाहिजे, हे गोवा हे परत पहिलं राज्य ठरलं की हर घर नल से जल देणारं. 100% इलेक्ट्रिफिकेशन, 100% घरामध्ये लाईट पाहिजे. मग म्हणाले की फॉरेस्टमधल्या घरामध्ये लाईट पोचूच शकत नाही, तर आपल्याला तिथं केबल न्यायला फॉरेस्टवाले अडवतात, तिथं एक अंडरग्राऊंड केबल घालायला पाहिजे. आपल्याकडे आता एवढे पैसे नाहीत, कोविडमध्ये आपण केबल कसा घालणार, सगळे डिफिकल्टीज. मी म्हटलं नाही, त्याच्यावरती सोल्युशन आपल्याला काढायला पाहिजे. त्या घरामध्ये पण मुलं असतील, ती पण शिकतात, त्यांना पण लाईट पाहिजे. आणि ह्या 21व्या शतकात आपण असं घर सोडूच शकत नाही.
मग चला मग सोलारवरती त्यांना लाईट द्यायचं ठरवलं आणि जी राहिलेली 10-12 घरं फक्त जी जंगलामध्ये होती त्यांना सोलारवरती लाईट दिल्या आणि देन वी हॅव डिक्लेअर्ड 100% इलेक्ट्रिफिकेशन स्टेट म्हणून आम्ही डिक्लेअर केली. अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक टार्गेट अचीव करण्यासाठी वी हॅव अचीव्ड ईच अँड एव्हरी टार्गेट, प्रत्येक टार्गेट अचीव केला. आणि DDSSY कार्ड असेल, इन्शुरन्स, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने इन्शुरन्स योजना काढली, अटल पेन्शन योजना काढली. आपण आता की प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस पोचायला पाहिजे ही योजना काढली. मग ती पोचणार कशी? आपण पोचवायला पाहिजे. प्रधानमंत्र्यांचं काम असेल काढायला पाहिजे, पण ती आपण कशी पोचवू शकतो? मग 100% केंद्रातल्या आणि राज्यातल्या योजना या सगळ्यापर्यंत पोहोचवल्या. आणि हे सगळं करत असताना म्हणजे अचिव्हमेंट ऑफ द सस्टेनेबल गोल, म्हणजे ज्याला आम्ही म्हणतोय की पूर्ण राज्य हे सस्टेनेबल गोलवरती त्याची पॅरामीटर्स ठरवले जातात. त्याचे पॅरामीटर्स नीती आयोग असेल, केंद्र सरकार असेल, हे त्या पॅरामीटर्सवरती सगळं चालतंय. मग त्यावरती नो पॉवर्टी असेल, झिरो हंगर असेल, गुड हेल्थ असेल, क्वालिटी एज्युकेशन असेल, इट इज अन जेंडर इक्विलिटी असेल, या सगळ्या पॅरामीटरवरती सगळ्या डिपार्टमेंटला कामाला लावलं. ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट शुड वर्क. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आपल्याला अचीव करायचे होते. आम्ही 7 नंबरवरती होतो, परत 3 नंबरवरती येऊन पोहोचलो आणि 3 नंबरवरती करत असताना त्यातले 4-5 गोल आम्ही 1 नंबरवरती पोहोचलो. दॅट इज अवर अचिव्हमेंट. आणि परत हेही क्रेडिट मला नाही आहे, माझ्याबरोबर असणारे सगळे GCS ऑफिसर पासून IAS ऑफिसर सगळे जे ग्राउंड लेवलवरती ॲक्च्युली शनिवार रविवार काम करत होते, ही क्रेडिट त्यांच्यासाठी होती. त्यांना फक्त मोटिवेशन देण्याचं काम मी केलं होतं आणि त्याने या बाबतीत सगळे म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे गोल हे खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे क्लायमेट चेंज ॲक्शन प्लॅन तयार करणं हे सगळे करत होते. आता हे सगळं झाल्यानंतर मग ॲक्च्युअल स्वयंपूर्णतेकडे जायचं म्हणजे झालं, आपण स्कीम दिल्या, सगळं पोचलं, मग एवढ्यावरती चालणार का? मग लोक अजून सुस्त झाले असते. चला मला महिन्याला 2-2 हजार रुपये येतात, DDSSYचं कार्ड मिळालं, आपल्या गृहिणीला म्हणजे बायकोला पण 1,500 रुपये आणि घरातल्या आजोबांना 2,000 रुपये, हे नाही चालणार. त्यामुळे जर स्वयंपूर्णता करायची असेल, मी त्यांना पटवून दिलं, ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर, डेअरी कल्चर या कन्सेप्टवरती आपण काम करायला पाहिजे. आणि या कन्सेप्टवरती जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत आपण स्वयंपूर्णतेकडे जाणार नाही. कारण आपल्याकडे शेती नाही का? शेती आहे. मग आपल्यासाठी भाजी 100% भाजी बाहेरून काय येते? ॲटलिस्ट आपण 25% करू शकतो. हॉर्टिकल्चर प्रॉडक्ट तरी आपण तयार करू शकतो. 100% त्या बेळगावच्या भाजीवरती का डिपेंड राहायचं? हां, आपल्याकडं टोमॅटो होत नसेल, पण बाकीची भाजी तरी होत असेल, मग ती तयार करायला सुरुवात केली. मग मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, स्वयंपूर्ण मित्र ह्यांच्या प्रत्येक पंचायतमध्ये कॅम्प व्हायला लागले, प्रत्येक पंचायतमध्ये ट्रेनिंग द्यायला लागले. फिशरीज डिपार्टमेंट प्रत्येक फिशरमॅनला ट्रेनिंग द्यायला लागले. आपण कशा पद्धतीने जे इम्पोर्ट फिश बंद होऊन आपण एक्सपोर्ट करायला लागलो खूप मोठ्या पद्धतीने. परत मग डेअरीच्या व्यवसायामध्ये वेटरनरी डॉक्टर्स फील्डमध्ये गेले. सगळ्यांना म्हणजे या सगळ्यांना परत एकदा 100% लोकांना कृषी कार्ड मिळवून देणं, KCC मिळवून देणं, सॉईल हेल्थ कार्ड मिळवून देणं. त्यांना समजलं की ऑनरेबल प्राईम मिनिस्टर यांनी सुरू केलेली वेटरनरी डिपार्टमेंटची इंटरेस्ट फ्री लोन, म्हणजे एखाद्या आपल्या दूधवाला शेतकरी जो आहे त्याच्यासाठी 1,60,000 रुपये झिरो रेट ऑफ इंटरेस्टवरती जर माननीय मोदीजी पैसे देत असतील तर त्या दूधवाल्यापर्यंत ते पोचायला पाहिजे ना. नाहीतर योजना आली म्हणून चालणार नाही. 1,60,000 रुपये त्या बिचाऱ्या शेतकऱ्यासाठी खूप मोठी योजना होती. कारण प्रत्येक शेतकरी आपल्याला पैसे पाहिजे तेव्हा सावकारकडनं पैसे घ्यायचे आणि त्याचे कर्ज फेडत तो परत ती गायी विकून टाकायचा आणि स्वतः आत्महत्या करायचा. आपण बघतोय की प्रत्येक वेगवेगळ्या राज्यामध्ये आत्महत्या शेतकऱ्यांचा हा विषय आहे. त्यासाठी हीच योजना खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या, मग फिशरीज डिपार्टमेंट असेल, वेटरनरी डिपार्टमेंट असेल, हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट असेल, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल, मी प्राऊडली सांगतो 2 वर्षाच्या काळानंतर ॲटलिस्ट 25 to 30% ऑफ द प्रोडक्शन हॅव इन्क्रीज इन द स्टेट ऑफ गोवा. हे आम्ही इन्क्रीज करू शकलो. ही खरं म्हणजे जमेची बाजू आहे. 100% अगोदर जे डिपेंड राहत होतो, इवन दो फ्लोरिकल्चर म्हणजे सगळी फुलं ही मॅक्झिमम टू मॅक्झिमम बेंगलोरहून आमच्याकडे विकायला यायची. ती मग मॅरीगोल्ड रोज म्हणतो आपण त्याला, ती तिथं व्हायला लागले. सगळेजण म्हणजे युवा शेतकरी याने इंटिग्रेटेड फार्मिंग हा कन्सेप्ट सुरुवात केला. म्हणजे सगळ्या पिगरी त्याच्यानंतर आपलं चिकन आणि हे ते सगळं एकत्र करून छोटा जरी फार्म असलं तरी इंटिग्रेटेड फार्मिंग हा कन्सेप्ट ॲग्रिकल्चर पॉलिसी ICRला पकडून, म्हणजे ICR असेल, NIVO असेल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी,
या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सगळ्या इन्स्टिट्यूट आहे यांना बरोबर घेऊन हा इंटिग्रेटेड फार्मिंगचा कन्सेप्ट त्यांच्यासमोर ठेवला आणि अशा पद्धतीने प्रत्येक आणि त्यांना सपोर्ट द्यायला गोवा बायोडायव्हर्सिटी बोर्ड म्हणजे बायोडायव्हर्सिटी तर प्रिझर्व करायचीच पण प्रत्येक शेतकऱ्याला बायोडायव्हर्सिटीचा त्याचा फायदा कसा होईल हे त्याला आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी त्याला सगळं द गोवन प्रोजेक्ट आम्ही सुरू केला. दोन्ही डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे गोवन सेंटर सुरुवात केली ज्या सेंटरच्या मार्फत आपला प्रॉडक्ट तिथं फिनिश प्रॉडक्ट कसा तयार करायचा, पॅकिंग कसं करायचं, ब्रँडिंग कसं करायचं आणि मार्केटिंग कसं करायची ह्याचं ट्रेनिंग द्यायचं, फक्त ट्रेनिंग द्यायचं आपण आणि त्यांना आपण ही ट्रेनिंग घेऊन शेतकऱ्यांना म्हणजे विशेष करून महिलांना आणि युवकांना या ट्रेनिंग 2 डिस्ट्रिक्टमध्ये 2 सेंटर सुरू झाल्यानंतर 8-8 दिवसाचं ट्रेनिंग म्हणजे त्या ठिकाणी आपण जॅकफ्रूट खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता जॅकफ्रूट फिनिश प्रॉडक्ट कसा तयार करायचा, कोकम खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेस्ट होता तो कोकम सरबत कसं तयार करायचं, मग जॅकफ्रूटचा पल्प काढून तो आईस्क्रीम फॅक्टरीकडे कसा द्यायचा, ह्या वेगवेगळ्या संकल्पना त्यांना फक्त ट्रेनिंग द्यायचं काम हे गव्हर्नमेंटने फक्त ट्रेनिंग सेंटर द गोवन या ब्रँडच्या खाली सुरुवात केलं आणि प्रत्येकाला म्हणजे बायोडायव्हर्सिटी एका बाजूने प्रिझर्व करायची आणि दुसऱ्या बाजूने म्हणजे गावातील सगळ्यांना ह्या योजना सगळ्यांच्यापर्यंत ट्रेनिंग पोहोचवण्याचं कामही त्यामार्फत सुरुवात केलं. मग हे जरी सगळं सुरुवात झाली तरी माननीय मोदीजीने क्लीन इंडियापासून डिजिटल इंडियापर्यंत बरेच जण विचार करतात की आत्ता विचारायला लागलेत 9 वर्षामध्ये काय झालं. मी परत म्हणेन ज्यांना कदाचित दिसत नाही, ऐकायला येत नाही किंवा समजत नाही हीच लोक विचारतात. असं वाटतं की 60 वर्षामध्ये ज्यांची एकही योजना आज म्हणजे झळकत नाही, कुठलीही योजनेचा फायदा कुणापर्यंतही पोहोचत नाही. म्हणजे क्लीन इंडिया ज्यावेळी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे झाडू घेऊन रस्त्यावरती उतरले, महात्मा गांधीजीच्या नंतर या देशामध्ये जर झाडू हातात घेऊन उतरलेले पंतप्रधान कोण असतील तर मोदीजी आहेत. आणि त्यांनी खऱ्या अर्थाने बऱ्याच जणांनी म्हटलं एकदा झाडू मारून काय देश साफ होणार आहेत काय, एवढा मोठा देश आहे साफ करायला किती दिवस लागते, किती वर्ष लागतील मोदीजींना. पण माननीय मोदीजींनी सुरू केलेली संकल्पना आज प्रत्येकाच्या हृदयात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे. म्हणून तर सगळे क्लीन इंडिया क्लीन इंडिया क्लीन इंडिया ह्याच्याबद्दल कंटिन्युअसली लहानापासून मोठ्यापर्यंत म्हणजे छोटी मुलगी जरी शाळेत जात असली तरी त्या चॉकलेटचा कागद आज आपल्या गाडीतनं बाहेर फेकत नाही. मोदीजीने सांगितलंय तो गाडीतच ठेव, घरात नेऊन टाकूया, हे क्लिअर कट सांगतात. आपण पण बघितलं आणि इट इज अ ट्रू. त्यामुळे त्यांच्या त्या एका मेसेजमुळे देशभर कितीतरी जणांनी क्लीन इंडिया मिशन ज्या ठिकाणी जो जाईल म्हणजे कितीतरी म्हणजे युवकांनी सुरू केलेलं क्लीन इंडिया मिशन आहे आणि त्यांनीच सुरू केलेलं क्लीन इंडियापासून डिजिटल इंडियापर्यंत. क्लीन इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, स्टँडअप इंडिया असेल, डिजिटल इंडिया असेल, फिट इंडिया असेल, सगळी जी मिशन सुरुवात केली इट इज अ यूथ सेंट्रिक, इट इज अ वुमन सेंट्रिक आणि इट इज अ नेशन फर्स्ट बेसिसवरती आहे. देश प्रथम ह्या तत्वावरती सुरू केलेली या सगळ्या संकल्पना होत्या आणि 2014 पासून आतापर्यंत या सेम आणि तो डिजिटल इंडिया कन्सेप्ट गोव्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने करत असताना मग सगळ्या योजना ऑनलाईन पद्धतीने कसा आणायचा, नो युअर स्कीम या पोर्टल मार्फत गोवा ऑनलाईनवरती सगळ्या म्हणजे 170 स्कीमपैकी 121 अगोदर या ऑनलाईन माध्यमातून आणल्या आणि कॉमन सिटीजन सर्व्हिस सेंटर जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचाच प्रकल्प आहे. वेगवेगळ्या ठिकाणी CSC सुरू आहेत, कोल्हापुरात पण असतील, महाराष्ट्रात पण आहेत CSC कॉमन सिटीजन सर्व्हिस सेंटर. त्यांच्याकडे टायअप करून म्हणजे सगळ्या राज्याच्या योजना आणि केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी CSC खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांना गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जाऊ लागू नये. म्हणजे मग ते मामलेदाराची कचेरी असेल, डेप्युटी कलेक्टरची असेल, मॅक्झिमम कामं ही ऑनलाईन पद्धतीने व्हायचं असेल. जरी त्यांना पेमेंट करायचा असेल तोही ऑनलाईन पद्धतीने करायचं. कुठेही जर कुठल्या ऑफिसमध्ये जरी जायचं असेल त्याने ऑनलाईन अपॉइंटमेंट कन्फर्म करायची. सेल डीड रजिस्ट्रेशन करायचं असेल तर प्रायर ऑनलाईन अपॉइंटमेंट कन्फर्म करायची आणि त्याच दिवशी त्या ठिकाणी जायचं आणि ऑनलाईन पद्धतीने सगळ्या सर्व्हिसेस म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी लागणाऱ्या इट इज अ वन स्टॉप पोर्टल ॲक्सेस फॉर ऑल द गव्हर्नमेंट स्कीम, इझी आणि हॅसल फ्री गव्हर्नमेंट स्कीम सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नो युअर स्कीम याने लास्ट माइल डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतोय की शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी ही योजना सुरुवात केली. त्या योजनेच्या मार्फत आपण सगळ्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचू शकलो. हे एवढंच करून थांबलो नाही. आपण बघतोय तरी ग्रामीण भागामध्ये काय होतंय की बऱ्याच वेळा ग्रामीण भागामध्ये सगळ्या स्कीम योजना जरी राबवल्या आपण तरीही म्हणजे ज्यांना कनेक्टिव्हिटी नसेल, ज्यांना नेट माहिती नाही ग्रामीण भागातल्या लोकांना, मग हे कसं चालणार.
नंतर मी ठरवलं की सरकार तुमच्या दारी ही संकल्पना मीच मांडली आणि सगळ्यात अगोदर जर सरकार तुमच्या दारी हे जर कुठं सुरू झालं असेल ते गोव्यामध्ये सुरू झालं आणि 3 वर्षा अगोदर सरकार तुमच्या दारी या संकल्पनेतनं म्हणजे स्वतः मी ॲज अ मुख्यमंत्री आणि माझ्याबरोबर म्हणजे त्या ठिकाणचा स्थानिक आमदार मंत्री जो कोण असेल आणि 35 डिपार्टमेंट जी कंटिन्युअसली लोकांना लागतात या सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना घेऊन पूर्ण दिवसभर त्या मतदारसंघामध्ये मग त्याला आपलं रेशन कार्डवरचं नाव जरी चुकलं असेल आपल्या 114 वरती म्हणजे 7-12च्या उतार्यावरचं नाव जरी बदलायचं असेल तर तिथल्या तिथं बदलायचं. कोणी जरी शेतकरी आला मला सबसिडी नाही मिळाली तिथंच फॉर्म भर आणि त्याची शेतकरी त्याची सबसिडी मिळवून त्याला डायरेक्टली सबसिडी मिळवून दे. ही सरकार तुमच्या दारी या संकल्पनेतनं की त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. पूर्ण गोवाभर हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने सरकार तुमच्या दारी हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकलो. गोव्यातल्या वेगवेगळ्या प्रत्येक तालुक्यात हा कार्यक्रम राबवला. प्रत्येक मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम आणि नेला. खऱ्या अर्थाने सरकार लोकांच्या दाराकडे न्यायची संकल्पना त्या कार्यक्रमातनं मांडली आणि लोकांनी पण तो खूप ॲप्रिशिएट केला. त्यानंतर युवक हे केंद्रबिंदू होता तसा बघितलं तर. आजही आपण म्हणतोय की आझादी का अमृत कालमध्ये जेव्हा आपण विकसित भारताची स्वप्न बघतोय पुढच्या 25 वर्षामध्ये आजचा जो युवक आहे तो खरं म्हणजे तो त्यावेळीच्या विकसित भारत ही संकल्पना कंप्लीट करेल. मग त्याला कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी स्वयंपूर्ण युवा नावाची नवीन संकल्पना लेबर अँड एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंटच्या वतीने सुरुवात केली आणि त्यासाठी यूथ ओरिएंटेड करिअर गायडन्स प्रोग्राम म्हणजे त्याचं करिअर घडण्यासाठी ज्याला आपण म्हणतोय की तो कार्यक्रम एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज फॉर द यूथ. वेगवेगळ्या कॅन्डिडेट्सना वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटमध्ये असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल त्यामध्ये आपण अप्रेंटिसशिप हा प्रोग्राम सुरुवात केला की अप्रेंटिसशिप कार्यक्रम फक्त म्हणजे ITI आणि इंजिनिअरिंग झालं ह्याच्यासाठी नाही आहे. गोव्यातला प्रत्येक जो 10वी फेल असेल ग्रॅज्युएट झाला असेल पोस्ट ग्रॅज्युएट झाला असेल या सगळ्यांनी अप्रेंटिसशिप करायला पाहिजे कंपल्सरी. तसा GRच काढून टाकला की तुम्ही अप्रेंटिसशिवाय दुसऱ्या वेळी तुमची गव्हर्नमेंट नोकरीमध्ये याल त्यावेळी प्रत्येकाला एक्सपिरियन्स किंवा अप्रेंटिसशिप ही कंपल्सरी आहे. म्हणून सगळ्यांनी इट इज अन वर्क कल्चर जो डेव्हलप व्हायला पाहिजे तो वर्क कल्चर डेव्हलप करण्यासाठी अप्रेंटिसशिप कार्यक्रम सुरुवात केला. सरकारने 10,000 अप्रेंटिसशिप घेतले. प्रायव्हेट सेक्टरना रिक्वेस्ट केली त्याने 10,000 अप्रेंटिसशिप घ्यायची सुरुवात केली. 8,000 पासून 15,000 रुपयापर्यंतचा हॉनरेरियम पर मंथ म्हणजे ज्याला ग्रॅज्युएट होऊन मुलगा असेल किंवा मुलगी असेल घरी बसायची गरज नाही आहे. तो अप्रेंटिसशिपला जॉईन हो डायरेक्टली आणि इट इज अन अगेन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या स्किल डेव्हलपमेंट पोर्टलवरनं हा कार्यक्रम ऑलरेडी तिथं कार्यक्रम होता तोच अडॉप्ट केला आणि त्याच्यामार्फत सगळ्यांना इम्प्लिमेंट करणारं पहिलं राज्य ठरलं. त्याने खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम इम्प्लिमेंट केला आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये असलेल्यांना म्हणजे अजूनही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 2,500 to 4,500 पर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टायफंड देतोय. ॲडिशनल स्टायफंड आपल्याला आपले प्रायव्हेट इंडस्ट्रीवाले देतात. अशा पद्धतीने एक चांगला वर्क कल्चर डेव्हलप करण्यासाठी ही अपॉर्च्युनिटी आपण अप्रेंटिसशिप स्कीम फेलोशिप सारखे नवीन कार्यक्रम पोस्ट ग्रॅज्युएट जर असेल त्याला गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेशनचा म्हणजे GPSC गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल UPSC असेल देणार तेव्हा पण त्या अगोदर त्याला एक्सपिरियन्स मिळायला पाहिजे म्हणून फेलोशिप कार्यक्रम सुरुवात केला की पोस्ट ग्रॅज्युएट त्याला 30,000 रुपीज हॉनरेरियम देऊन गव्हर्नमेंटच्या कार्यक्रमामध्ये रिसर्च कार्यक्रम सुरुवात केला. प्रत्येक कॉलेजला मिनिमम टू मिनिमम 5 lakhs रुपीज फॉर द रिसर्च वेगवेगळ्या रिसर्च प्रोजेक्टवरती त्याने काम करायचं आणि त्यानंतर त्याने तो रिसर्च प्रोजेक्ट गव्हर्नमेंटला सबमिट करायचा. तर रिसेंटली ऑनलाईन फायलिंग ऑफ द कंप्लेन पोलीस कंप्लेन हा प्रोजेक्ट आमच्या इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सने गव्हर्नमेंट ऑफ गोवाला सबमिट केला विच प्रोजेक्ट इज ॲप्रिशिएटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज होम डिपार्टमेंट. अशा पद्धतीने नवीन युवकांची जी संकल्पना वेगवेगळ्या आहे त्याला टॅप करून गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्याला यूज करायची ही संकल्पना सुरुवात केली आणि त्या संकल्पनेच्या मार्फत की हे सगळं आम्ही अचीव करू शकलो. हा कार्यक्रम तसा बघितलं तर खूप कठीण होता. पण माननीय मोदीजींना मी सुरुवात केल्यानंतर 2-3 महिन्यानंतर सहज मी पर्सनली माननीय मोदीजींना भेटलो आणि मोदीजींना भेटल्यानंतर सांगितलं की असं असं आपली संकल्पना जी आत्मनिर्भर भारत आपण काढलेल्या 84 स्कीम या खालच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना मांडलेली आहे आणि ती खूप चांगल्या तोपर्यंत विषय त्यांच्यापर्यंत पोहोचला होता. मी म्हटलं की व्हर्च्युअली आपण फक्त बोलायला पाहिजे. अर्धा तास मला आपला पाहिजे की आपण दिल्लीहून व्हर्च्युअली बोलावं लोक गोव्यामध्ये ऐकतील. त्याने लगेच मला सांगितलं प्रमोद हां मैं बात करूंगा. लगेच म्हणजे दुसऱ्या शब्दाला हो म्हटलं माननीय प्रधानमंत्र्यांनी आणि माननीय प्रधानमंत्र्यांची डेट ठरली की 1 वर्षाच्या नंतर एक्झॅक्टली 2 ऑक्टोबरला परत एकदा माननीय मोदीजी बोलायला रेडी झाले आणि अर्ध्या तासाच्याऐवजी 1.5 तास माननीय प्रधानमंत्री मोदीजी या कार्यक्रमावरती बोलले. पर्सनली
इंटरॅक्ट केलं. म्हणजे ज्याने एखाद्या गावातला सरपंच त्याने माननीय मोदीजीशी डायरेक्ट व्हर्च्युअली बोलले की स्वयंपूर्णमार्फत आपण काय केलं, मोदीजीने विचारलं. तर त्यांनी सांगितलं की आमच्या गावातलं तळ बंदच झालं होतं आणि आमच्या डिपार्टमेंटने त्याचं टेंडर केलं होतं. त्याला 20 लाख रुपये लागले सांगितले. तो प्रोजेक्ट 2 वर्ष झालं फाईल तशीच डिपार्टमेंटमध्ये पडून होती. मग आम्ही ठरवलं की हे आम्हीच करायचं, मग स्वयंप्रेरणेने करायचं. मग त्यांनी सांगितलं की 20 लाखाचं काम आम्ही 3 लाख रुपयेमध्ये केलं, स्वतःहूनच केलं आणि सगळ्यांनी मिळून केलं. कोणी कॉन्ट्रॅक्टर नाही, टेंडर नाही, काही नाही. पंचायतने 3 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, गावातल्या लोकांनी काम केलं आणि परत तळं म्हणजे सरप्राईज म्हणजे मी जेव्हा व्हिजिट करत होतो त्या तळ्यामध्ये त्या बोटमधून फिरायचा, त्याने मला मुद्दामून बोटमध्ये फिरायला नेलं. ज्याचं पूर्ण तळ बुजलं होतं असं तळ. मग स्वयंपूर्ण मित्राशी इंटरॅक्ट केल्या, महिलांशी इंटरॅक्ट केलं, युवकांशी इंटरॅक्ट केलं. असं प्रत्येकाला स्वयंपूर्णतेचा फायदा काय झाला हे माननीय मोदीजींनी स्वतः इंटरॅक्ट करून त्यांच्याशी चौकशी करून या कार्यक्रमाची माहिती घेतली. सगळ्यांना ॲप्रिशिएट केलं. एवढंच नाही, माननीय मोदीजीने सगळ्या मुख्यमंत्र्यांनी चीफ मिनिस्टरच्या कॉन्फरन्समध्ये सांगितलं की गोव्यामधला स्वयंपूर्ण कार्यक्रम तुम्ही तुमच्या राज्यात करा आणि राज्यात होऊन असेल तर जिल्ह्यात तरी करा. निदान ह्या कार्यक्रमाचा जिल्ह्यातील लोकांना फायदा होऊन दे. हे माननीय प्रधानमंत्री माहिती आहे म्हणाले, खूप मोठं राज्य आहे, त्याचं खूप छोटं राज्य आहे, पण एखाद्या जिल्हा प्रशासनाच्या वरती जर हा कार्यक्रम तुम्ही राबवू शकाल तर खऱ्या अर्थाने अंत्योदय तत्वावरती आपण फक्त म्हणजे दीनदयाळ उपाध्याय यांचं तत्व जपतोय असं नाही, तर दीनदयाळ उपाध्यायांचं तत्व आपण ट्रान्सफर करतोय तिथंपर्यंत देण्यासाठी, म्हणून हे केलं. परत सेम वे आम्ही माननीय मोदीजींना म्हणजे आमचा 19 डिसेंबर ह्या कार्यक्रमाला, मुक्ती दिनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला बोलवलं. 60th लिबरेशन कोविड कार्यकाळामध्ये माननीय मोदीजींनी यायची तयारी दाखवली, स्वतः आले आणि त्या कार्यक्रमाला स्वतः म्हणजे सगळ्यांना सर्टिफिकेट देऊन ॲप्रिशिएशन करायचं. ज्या स्वयंपूर्ण मित्रांना चांगलं काम केलेलं आहे, ज्या सरपंचाने चांगलं काम केलेलं आहे, मी म्हणत नाही, कारण हे काम सगळं ते लोक करत होते. सगळेजण जे ह्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व असायच्या त्या सगळ्या लोकांनी हे कार्यक्रम केला. त्याचा कॉफी टेबल बुक काढला. तो कॉफी टेबल बुक माननीय मोदीजीच्या हस्ते इनॉग्रेट केलं. बेस्ट परफॉर्मन्स स्वयंपूर्ण मित्र, बेस्ट परफॉर्मन्स सरपंच या सगळ्यांना त्यांच्या हस्ते फॅसिलिटेट केले. त्यानंतर आम्ही पहिल्या पिरियडमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. पहिल्या टेन्युअरमध्ये याच सगळ्यांच्या कारणाने परत एकदा माझ्या नेतृत्वाच्या खाली पूर्ण बहुमताचं सरकार आलं आणि दुसऱ्या वेळी मी 9 एप्रिल 2022 यावेळी स्वयंपूर्ण गोवा 2.0 हे मिशन सुरुवात केलं. आणि यावेळी स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग आपण ज्याला म्हणतोय की प्रत्येकाला आता स्किल्ड करायची गरज होती आणि प्रत्येकाला कसं आहे, आपण एकतर जागृत केलं होतं, त्याला समजावून सांगितलं होता, विषय सगळ्या लोकांच्यापर्यंत पोहोचला होता. आता त्याला स्किल करणं गरजेचं होतं, म्हणून स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंग ही संकल्पना मांडली आणि प्रत्येक स्वयंपूर्ण मित्राला म्हणजे त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट, नॉट ओनली द स्किल डिपार्टमेंट, ॲग्रिकल्चर पाहिजे असेल तर ॲग्रिकल्चरने ट्रेनिंग द्यायची, वेटरनरी डिपार्टमेंटने द्यायची, WRD डिपार्टमेंटने त्यांना द्यायची, ज्याला पाहिजे असेल त्याने ती स्किल द्यायची. आणि स्किल देतच असताना त्याचे परत स्किलिंगचे फोकस पॉईंट ठरले आणि स्किल डेव्हलपमेंट फॉर द गेनफुल एम्प्लॉयमेंट, ब्रिजिंग द गॅप बिटवीन द इंडस्ट्रीज अँड इट इज एनहान्सिंग द एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज, असे वेगवेगळे म्हणजे टार्गेटिंग फॉर द सेल्फ हेल्प ग्रुप अँड SHG स्टेक होल्डर, इट इज अ स्ट्रेंथनिंग फॉर द कोल्ड स्टोरेज चेन, बूस्टिंग कॉन्फिडन्स इन द हँड होल्डिंग ऑफ द लोकल फार्मर्स, असे वेगवेगळे करिअर काउन्सिलिंगच्या बाबतीत वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत, हे कार्यक्रम या स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग ह्याच्यामार्फत आपण राबवू शकलो. एनहॅन्सिंग त्याची अपॉर्च्युनिटी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पद्धतीने देऊ शकेल हे केलं. त्यानंतर माननीय मोदीजींनी सांगितल्यानंतर बऱ्याच मुख्यमंत्र्यांनी त्यांची टीम ही गोव्यामध्ये पाठवली. नक्की हा कार्यक्रम आहे तरी काय आणि तो कशा पद्धतीने गोव्यामध्ये इम्प्लिमेंट होतोय हे पाहण्यासाठी त्याचं जवळपास नाही म्हटलं तरी 5 राज्यातनं वेगवेगळ्या, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात अशा वेगवेगळ्या राज्यातनं त्यांची टीम स्वतः गोव्यामध्ये आली आणि स्वतः गोव्यामध्ये येऊन ॲक्च्युली कार्यक्रम जो आहे स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रम काय आहे, स्वयंपूर्ण गोवा 2 मध्ये काय करतात हे समजावून घेतलं आणि तो तिथे इम्प्लिमेंट करण्याचा त्यांनी कार्यक्रम केला. आता प्रत्येक स्वयंपूर्ण मित्राला नंतर त्याला कंटिन्युअसली ट्रेनिंग देणं, त्याला मोटिवेट करणं गरजेचं होतं. म्हणून त्याला दर 2 महिन्याने एकदा ओरिएंटेशन ट्रेनिंग ठेवायची, त्याला फील्ड व्हिजिट ठेवायची, ICR सारखं डिपार्टमेंट तिथं त्याला ट्रेनिंग द्यायची, त्याला अपग्रेड करणं गरजेचं होतं. त्याला प्रत्येक नॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नीती आयोगची ट्रेनिंग किंवा आपल्या ICR तिथं असेल त्याची ट्रेनिंग, या सगळ्यामार्फत त्यांना ट्रेनिंग द्यायचं काम हे सातत्याने केलं. इवन दो आमचे स्वयंपूर्ण मित्र तुमच्या कणेरीच्या सिद्धगिरी मठामध्ये पण स्वतः तिथं व्हिजिट करून
म्हणजे तिथंही त्यांना मोटिवेट, कारण स्वयंपूर्णतेची संकल्पना सिद्धगिरी मठामध्ये खूप चांगल्या पद्धतीने महाराज राबवतात, ते काम आमच्यामार्फत केलं. आणि ह्याच मार्फत जे डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज यांनी स्किलिंग रिस्किलिंग या कार्यक्रमाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या. त्यातल्या त्यात पिंक ऑटो रिक्षा, म्हणजे गोव्यामध्ये आम्ही पिंक फोर्स सुरू केला होता. महिलांना कधीही तुम्ही जर कुठल्याही महिलाने जर नंबर डायल केला 100 किंवा 101, तर आमच्याकडं पिंक रिक्षा फोर्स आहे, पोलीस फोर्स. ते पिंक ड्रेसमध्ये, त्यांची गाडी पिंक, लगेच तिथं पिंक पोलीस पोचतात. त्यामुळे दॅट इज अ सेपरेट आयडेंटिटी ऑफ द गोवा. सेम वे मग महिलांना पिंक ऑटो रिक्षा देऊन त्यांना सेल्फ रिलायंट करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ तिथल्या त्याने सामाजिक उपक्रम राबवून एकदम म्हणजे एकदम कमी विदाऊट रेट ऑफ इंटरेस्ट त्यांना ऑटो रिक्षा मिळवून दिली आणि त्यांना पिंक ऑटो रिक्षा ही नवीन संकल्पना तिथं मांडली. त्यानंतर गोव्यामध्ये टॅक्सीचा हा खूप मोठा इश्यू आहे. तुम्ही तिथं टॅक्सी गेल्यानंतर ओला उबर नसल्या कारणाने टॅक्सीचा खूप लोकांना त्रास होत होता. मग आम्ही नवीन संकल्पना मांडून गोयचो टॅक्सी पात्रांव, यानी की गोव्यामध्ये मी स्वतः टॅक्सीचा पात्रांव आहे, या शब्दाने ओनर आहे इन शॉर्ट, ही संकल्पना मांडली विथ झिरो रेट ऑफ इंटरेस्ट. गोव्यातील तमाम युवकांना टॅक्सी देऊन त्यांचा व्यवसाय सुरू करून त्या टॅक्सी बिझनेसमध्ये सेल्फ रिलायंट कशा पद्धतीने व्हावं, हेही विदाऊट इन्व्हेस्टिंग एनी मनी फ्रॉम द गव्हर्नमेंट केटी. पिंक ऑटो रिक्षा असेल, टॅक्सी पात्रांव असेल, ह्या योजना काही गव्हर्नमेंटचे पैसे इन्व्हेस्ट न करता हे आम्ही करू शकलो. मग एक दिवशी मी जेलमध्ये गेलो होतो, फक्त बघायला जेल काय हे एक्झॅक्ट आमची जेल कशी चालते. मग म्हणजे ही स्वयंपूर्ण संकल्पना जेलमध्ये मांडायची. जेल कसं अस्तव्यस्त पडलं होतं, ते सगळे खाऊन पिऊन फक्त भांडण करायचे. मध्ये मी बघितलं की आता ह्यांची ही मॅनपॉवर जी आहे ती यूज करायला पाहिजे. मग तिथे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर सुरुवात केलं होतंच अगोदर, ते परत एकदा सुरुवात केलं. हँडीक्राफ्ट आयटम ते तयार करायला लागले. महिला भगिनी तिथे जेलमध्ये होत्या, त्यांना सॅनिटरी पॅड तयार करायची मशिनरी दिली, त्यांनी सॅनिटरी पॅड करायला सुरुवात केली. तिथं गोशाळा सुरुवात केली. तिथं आम्हाला महिन्याला 4 सिलेंडर लागायचे. तिथं म्हटलं की सिलेंडर बंद करून टाका. गोशाला बायोगॅस सुरुवात केली तिथं, आणि बायोगॅसमार्फत तिथले सिलेंडर बंद झाले. बायोगॅसवरतीच त्यांचा गॅस चालवायला लागला. तिथं गोशाला सुरू झाली, बेकरी युनिट सुरू झाली, चपाती मेकिंग युनिट, म्हणजे आमच्या हॉस्पिटलला कितीतरी चपात्या लागायच्या, पण त्यांना टायअप करून दिलं. मग हॉस्पिटलच्या चपाती आपले जेलवाले बनवायचे, त्या डायरेक्टली चपात्या त्या हॉस्पिटलमध्ये यायच्या. अशा नवीन संकल्पना, कॅन्डल मेकिंग युनिट, पेपर बॅग मेकिंग युनिट, कार्पेंट्री युनिट, वेगवेगळे युनिट सुरुवात केले जेलमध्ये. जेलचे प्रिझनर त्यांना मिनिमम आवर्स काम देणं गरजेचं होतं. ते काम देत देत असताना ती स्वयंपूर्ण जेल झाली. म्हणजे चांगल्या अर्थाने तिथले लोक सगळे स्वयंपूर्णतेकडे जायला लागले. आता हे सगळं करत असताना गावामधल्या आमच्या महिला भगिनी सेल्फ हेल्प ग्रुपच्या मार्फत प्रॉडक्ट तयार करायला लागल्यात. प्रॉडक्ट तयार केल्यानंतर त्याला मार्केट कोण देणार? गावातले काही त्या शहरामध्ये विकायला येऊ शकत नाही. मग एवढे प्रॉडक्ट, हँडीक्राफ्टचे प्रॉडक्ट असतील, फूड आयटम असतील, मग मी संकल्पना मांडली की आपण स्वयंपूर्ण ई बाजार सुरू करायचा. आणि लास्ट गणपतीच्या निमित्तानं आमच्याकडे महाराष्ट्राच्या पेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये घराघरामध्ये गणपती पूजन आमच्याकडे होत असते, आणि खूप मोठा उत्सव आहे. आणि त्या मोठ्या उत्सवाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा चतुर्थी ई बाजार सुरुवात केला. स्विगीबरोबर टायअप केलं, आणि जे सगळे आयटम तयार करत असायचे ते एकमेकाला पहिल्यांदा लोक एखाद्या शॉपवरनं सगळे विकत आणायचे. मी ठरवलं नाही, आपल्या गावात ज्या महिला सेल्फ हेल्प ग्रुप तयार करतात त्यांना मार्केटला शहरामधल्या लोकांना नेऊन विकायचं. मग ते गव्हर्नमेंटने काहीच नाही, पोर्टल आणि प्लॅटफॉर्म तयार केला, फक्त स्विगीबरोबर टायअप करून दिलं, आणि ऑटोमॅटिकली त्याचा खूप मोठा फायदा एका चतुर्थीमध्ये मी बघितला. आणि लगेच आय टर्न ओव्हर टू द स्वयंपूर्ण ई बाजार. आता मी स्वयंपूर्ण ई बाजाराच्या मार्फत फूड आयटम असेल, हँडीक्राफ्ट आयटम असेल, क्लॉथ आयटम असेल, काहीही त्याचं ऑल इंडिया मार्केट आम्ही अवेलेबल केलेलं आहे. स्वयंपूर्ण ई गोवा पोर्टलवरती जर तुम्ही केलं असेल तर तुम्हीही कोणी ऑर्डर करू शकाल. गोव्यातनं CSCच्या मार्फत ते प्रॉडक्ट 3 दिवसाच्या आत तुम्हाला या ठिकाणी मिळू शकेल. अशा पद्धतीने स्वयंपूर्ण ई बाजार आम्ही सुरू करू शकलो, आणि खऱ्या अर्थाने गावामधल्या लोकांना स्वयंपूर्णतेकडे न्यायचा, त्यांचा स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी म्हणजे स्वयंपूर्ण ई बाजार सुरुवात केलं. आता हे सगळं करत असतानाही प्रत्येक शनिवारी तो स्वयंपूर्ण मित्र त्या पंचायतमध्ये बसणार, आणि प्रत्येक शनिवारी सगळे पंच सरपंच काम करणार. मग त्यांना मोटिवेशनची गरज होती. किती दिवस करणार? आता 3 वर्ष संपली, हे 4थं वर्ष आहे, आणि आजही ते स्वयंपूर्ण मित्र कुठलाही ॲडिशनल पगार नाही आहे. वेळ पडला तर स्वतःची गाडी घेऊन शनिवारी त्या गावामध्ये जाणार, सकाळी 9 पासून दुपारी 1 पर्यंत त्या गावात थांबणार, गावातल्या लोकांशी चर्चा करणार, गावातल्या काय योजना आहेत सरपंचाशी चर्चा करणार, पंचाशी चर्चा करणार, आणि दर 8 दिवसातनं एखादा कार्यक्रम ठरवणार. मग त्यांना मोटिवेशनची गरज होती. मी माझ्या सगळ्या मंत्र्यांना सांगितलं, मी स्वतः सुरुवात केली,
महिन्यातनं एकदा आपण लाईव्ह त्यांच्याशी बोलायचं, गोव्यातील लोकांशी लाईव्ह बोलायचं, त्यांचे काय प्रश्न असेल तर आपण उत्तरं द्यायची, स्वयंपूर्ण मित्राशी बोलायचं, इंटरॅक्शन करायचं, जेणेकरून त्यांचं मोटिवेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. सगळे मंत्री दर महिन्याला एकदा एक मंत्री म्हणजे 12 महिन्याला 12 मंत्री बोलतात आणि मध्ये मी पण बोलत असतो. अशा पद्धतीने लाईव्ह इंटरॅक्शन या सगळ्या मंत्र्यांचं सुरुवात झालं. आपल्या खात्यातल्या योजना या खऱ्या अर्थाने ॲक्च्युअल बेनिफिशियरपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा खूप मोठा फायदा आम्हाला झाला. त्यानंतर मी हॅलो गोयकार नावाचा कार्यक्रम सुरुवात केला. माननीय मोदीजीचं मन की बात हा कार्यक्रम आहे, त्यातनंच प्रेरणा घेऊन माननीय मोदीजी कंटिन्यूस 2014 पासून आता 100 मन की बात कार्यक्रम झाले. पहिल्या वेळी कोणतरी पूर्ण आपल्या देशातले वेगवेगळे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या संकल्पना ज्या लोकांच्या आहेत त्या दर रविवारी आपण दर शनिवारी माननीय मोदीजी लोकांच्या समोर मांडतात आणि त्यामुळे खूप लोकांना मन की बात हा कार्यक्रम खूप आवडायला लागला. त्याच धर्तीवरती हॅलो गोयकार हा दूरदर्शनवरती मी कार्यक्रम सुरुवात केला. मी डायरेक्टली 1 तास महिन्यातनं एकदा म्हणजे पहिल्या शुक्रवारी, फक्त आजचा शुक्रवार चुकला आपल्याला भेटायला यायचं होतं म्हणून, नाहीतर आता तो पुढच्या शुक्रवारी मला घ्यावा लागेल. कारण मग मला डायरेक्ट प्रश्न विचारतात, डायरेक्ट फोन करून मुख्यमंत्र्यांशी बोलायचं काय असेल आणि त्याने जो सांगितलेला विषय असेल तो पुढच्या महिन्याच्या अगोदर त्याचा रिझॉल्व करायचा. 90% रिझॉल्व होतात, 10% आम्ही प्रयत्न करतो. खूप कठीण प्रश्न, इंडिव्हिज्युअल प्रश्न पण असतात, पण रिझॉल्व करायचा प्रयत्न करतोय. लोकांना खूप आवडला. म्हणजे जवळपास 100-150 लोक फक्त फोन करण्याच्या लगेच असतात, माझा नंबर कधी लागेल, माझा नंबर कधी लागेल या ह्याच्यातच. म्हणजे ते फोन एकदा कार्यक्रम सुरू झाला की मला माहिती आहे की मी म्हणतो म्हणजे किती 3 महिने झाले नंबरच लागत नाही म्हणत असतात ते, की मी वाट बघतोय माझा नंबर कधी लागणार. एवढा चांगला रिस्पॉन्स त्या हॅलो गोयकार ह्या कार्यक्रमाला मिळाला आणि त्यातनं खऱ्या अर्थाने म्हणजे आपण ज्याला म्हणतो की डायरेक्ट कनेक्ट लोकांशी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा तो माझा कनेक्ट झाला. आता हे सगळं स्वयंपूर्ण गोवा, स्वयंपूर्ण ई बाजार हे मॉनिटर करणं तेवढंच जिकरीचं काम होतं आणि ते कंटिन्युअस जर चालायचं असेल तर ते मॉनिटरिंग व्हायला पाहिजे. त्याचा रिपोर्ट मला दर महिन्यात यायला पाहिजे. किती स्वयंपूर्ण मित्राने काय काम केलं, कुठल्या पंचायतमध्ये काय काम सुरू आहे, कुठला सरपंच चांगलं काम करतोय, कारण त्यांना दरवर्षी आम्ही त्यांचं फेलिसिटेशन करतोय, दरवर्षी त्यांना अवॉर्ड द्यायचं काम हे सातत्याने करतोय. मग त्याला आपण त्याला पोर्टल रेडी केलं, त्याचा डॅशबोर्ड रेडी केला आणि स्वयंपूर्ण म्हणजे माझ्या स्वतःच्या ऑफिसमधून आणि डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्समधून हे मॉनिटर केलं जात आहे की कशा पद्धतीने स्वयंपूर्णचं काम सुरू आहे. आणि आजही तुम्ही जर स्वयंपूर्ण या वेबसाईटवरती जर गेला तर तुम्हाला प्रत्येक स्वयंपूर्ण मित्र, प्रत्येक पंचायतचं काम हे त्या ठिकाणी पाहायला मिळेल, त्या ठिकाणी दिसेल की हे खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने काम हे चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. म्हणून खऱ्या अर्थाने स्वयंपूर्णतेची संकल्पना लोकांपर्यंत माननीय मोदीजीच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतनं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सक्सेसफुल झालो. त्या कारणाने ते पोचू शकलो. आणि हे सगळं करत असताना की आपण बऱ्याच वेळा बघतोय की सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे गोल हे त्या SDG नंबर 1 नो पॉवर्टी, झिरो हंगर यामध्ये आम्ही 2nd नंबरवरती पोचलो. तर क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन ह्याच्यावरती 1 नंबरमध्ये पोचलो. अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी यावरती 1 नंबरवरती पोचलो. इवन दो सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज फॉर सस्टेनेबल कन्झम्पशन यावरतीही वेगवेगळे सस्टेनेबल गोल आपण अचीव करू शकलो गोवा राज्यामध्ये. आणि हे सगळं सांगत असताना मी प्राऊडली कधी कधी सांगतोय की आम्हीच आमची फाट टोपटली म्हणून होणार नाही आहे की आम्ही मी करत आहे ते खूप बरंच करणार मीच म्हणणार, पण ते नीती आयोग सारख्या संस्थाने, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने किंवा देशभर अवॉर्ड देणाऱ्या टाइम्स ऑफ इंडियाने रिसेंटली प्रत्येक वेळी ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांनी गोव्याला ॲप्रिशिएट केलेल्या आहे. रिसेंटली टुरिझममधले आम्हाला 2 अवॉर्ड मिळालेले आहेत. ऑल इंडिया लेवलवरती गोवा हे इकॉनॉमिक परफॉर्मन्स, फिजिकल परफॉर्मन्स, फायनान्शियल इन्क्लुजन, सोशल परफॉर्मन्स, इन्फ्रास्ट्रक्चर, गव्हर्नन्स आणि एन्व्हायरमेंट या 7 पॅरामीटरवरती गोव्याने खूप म्हणजे इकॉनॉमिकल परफॉर्मन्स जेव्हा म्हणतोय आपण तेव्हा इट इज अ पॅरामीटर बेस्ड ऑन द पर कॅपिटा GDP, इट इज अन इन्फ्लेशन इन द फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या विषयावरती गोवा खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय. फिजिकल परफॉर्मन्स म्हणजे ज्याला आपण म्हणतोय इट इज अन पॅरामीटर बेस्ड ऑन द मॅनेजमेंट ऑफ द स्टेट डेट अँड इन्व्हेस्टमेंट इन द क्रुशियल एरियाज लाईक द हेल्थ, एज्युकेशन. म्हणजे लोन घेतलंच म्हणून होत नाही, त्या राज्याचं लोन किती आहे पण त्यांनी इन्व्हेस्ट कुठं केलेलं आहे, डेट किती जरी असली तरी चांगल्या कामासाठी इन्व्हेस्ट केलेले आहेत की नाही. मग एज्युकेशन, हेल्थसारखे इन्व्हेस्टमेंट असेल तिथंही गोव्याचा खूप चांगला नंबर लागला. फायनान्शियल इन्क्लुजन या ठिकाणी खरं महाराष्ट्राचा 1 नंबर आहे फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये.
म्हणजे एकही गाव नसेल ज्या ठिकाणी सोसायटी किंवा बँक नसेल असं नाही. गोव्याचा या ठिकाणी तसा फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये नंबर 2वरती आहे. म्हणजे व्हेरियस पॅरामीटरमध्ये फायनान्शियल सर्व्हिसवरती जनरल पब्लिकला देण्यासाठी आम्ही यशस्वी झालो. त्यानंतर सोशल परफॉर्मन्समध्ये हे पॅरामीटर बघत असताना म्हणजे गरीब श्रीमंत किती आहेत, त्यामध्ये मग एज्युकेशन स्टेटस कसा आहे, मेंटल स्टेटस कसा आहे, हॅपीनेस इंडेक्स काय म्हणतोय, म्हणजे हॅपीनेस इंडेक्समध्ये लोकांचा हॅपीनेस इंडेक्स हा ट्रीट केला जातोय. त्यामध्ये गोवा 2 नंबरवरती ओव्हरऑल पूर्ण देशामध्ये. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आता गोव्यात कोणी जर 5 वर्षा अगोदर किंवा 7 वर्षा अगोदर गोव्यात गेलं असेल आणि आत्ता जर गेला असेल तर तुम्हाला डिफरन्स दिसून येईल इन्फ्रास्ट्रक्चरमधला. म्हणजे पब्लिक रोड्स असेल, पब्लिक युटिलिटी असेल किंवा मग हेल्थमध्ये असेल, टुरिझममध्ये असेल, एअरपोर्टवरती असेल, हा डिफरन्स आणि इट इज ओनली अँड ओनली पॉसिबल बिकॉज ऑफ द डबल इंजिन सरकार, मी तर म्हणेन. अदरवाईज गोव्यासारख्या छोट्या राज्याला इट इज पॉसिबल नव्हतं. विथ द हेल्प ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वी हॅव चेंज द इन्फ्रास्ट्रक्चर. गोवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 1 नंबरवरती आहे देशामध्ये. इन गव्हर्नन्स तेव्हा गुड गव्हर्नन्स, एन्व्हायरमेंट, इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ द लॉ, इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, म्हणजे गुड परफॉर्मन्स गोव्याचा याही ठिकाणी आहे. आणि परत एन्व्हायरमेंट हे सगळं करत असताना एन्व्हायरमेंट डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. तिथं एअर क्वालिटी, वेस्ट मॅनेजमेंट, वॉटर अवेलेबिलिटी आणि फॉरेस्ट कव्हर. आपण जर गोव्यात कधी आला असेल तर तुम्ही वेस्ट मॅनेजमेंटमध्ये गोवा 1 नंबरवरती आहे. त्या ठिकाणी असणारा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट हा पूर्ण एशियातला नंबर 1 नंबरचा प्लांट आहे. आणि तोही म्हणजे आम्ही फक्त वेस्ट टू एनर्जी बोलत नाही आहे. ॲक्च्युली आमचा प्लांट जो आहे हा सेल्फ सस्टेन आहे. म्हणजे त्या पॉवर जनरेट करतोय आणि तो प्लांट त्याच पॉवरवरती चालतोय. उलट राहिलेली पॉवर ग्रीडला देतोय आणि क्रोड्स ऑफ रुपीज वी आर गिव्हिंग फ्रॉम हिम. म्हणजे ॲक्च्युली वेस्टपासून पॉवर जनरेट करायचं काम हे आमच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांटमध्ये होते. बायोमेडिकल वेस्ट वन ऑफ द बेस्ट प्लांट इज अगेन ऑन द PPP विदाउट इन्व्हेस्टिंग एनी मनी फ्रॉम द गव्हर्नमेंट KT. पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटवरती आम्ही PPP बेसिसवरती प्लान करू शकलो. वॉटर अवेलेबिलिटी 100% क्वालिटी ऑफ द वॉटर आणि फॉरेस्ट कव्हर. इट इज गोवा हे पहिलं राज्य असेल विच इज अप्रॉक्सिमेटली 67% फॉरेस्ट कव्हरेज विच इज 33% ऑफ द ॲक्च्युअल फॉरेस्ट, 7 वाईल्ड लाईफ सेंच्युरी. एका बाजूला वेस्टर्न घाट, दुसऱ्या बाजूला समुद्र, म्हणजे इथं इको सेन्सिटिव्ह झोन आणि तिथं CRZ. हे सगळं सांभाळत असतानाही म्हणजे गोव्याचा परत ओव्हरऑल डेव्हलपमेंट विकास करणं, यामध्ये ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये गोवा म्हणजे 62.8% गोव्याला मार्क्स मिळून गोवा 1 नंबरवरती आहे पूर्ण देशामध्ये. हे वेगवेगळ्या पॅरामीटरमध्ये हेही तेवढंच अचिव्हमेंट आम्ही करू शकलो. हे सगळं फक्त एवढ्यासाठी सांगितलं की या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही खूप चांगल्या अर्थाने ह्याची डेव्हलपमेंट करत आहोत. बऱ्याच जणांनी मी सुरुवातीला सांगितलं होतं की माननीय मोदीजींची आत्मनिर्भर संकल्पना काय आहे हे म्हणून विचारतात. ज्यांच्या ॲक्च्युली ज्या फॅमिलीनं जवळपास 35 वर्ष या देशावरती राज्य केलं, 35 वर्ष काढून बघा, त्याने ह्या देशाला काय दिलं हा प्रश्न विचारावा लागेल. आणि राहिलेली 15 वर्ष इट इज सपोर्टेड बाय दॅम ओनली. म्हणजे पूर्णतः 55 वर्ष एकाच पक्षाचं सरकार, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या घरचं सरकार आणि स्वतः त्याने सपोर्ट केलेलं सरकार. आणि त्यानंतर या देशाला काय दिलं. आणि माननीय मोदीजी म्हणजे अटलजींनी जी संकल्पना सुरुवात केली, अटलजीने ज्या वेगवेगळ्या योजनेचा फाउंडेशन स्टोन घातला, म्हणजे आज आपण ज्या ग्रामसडक योजनापासून ज्या रोड इन्फ्रास्ट्रक्चर ज्या नितीन गडकरी साहेब जे करतात, त्याचा खरा फाउंडेशन स्टोन जर कोणी लावला असेल तर माननीय अटल बिहारी वाजपेयीजी. आणि त्याच्यावरती आता कळस चढवण्याचं काम जर कोण करत असेल तर माननीय मोदीजी करतात. हे प्राऊडली सांगायला मला खूप बरं वाटतंय. कारण ॲक्च्युअली तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे आपण ज्यांना म्हणतोय की त्यांचा मेन फोकस जर कशावरती असेल, विच इज अन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड ह्युमन डेव्हलपमेंट, म्हणजे मानवी विकास हा खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचसाठी त्याने स्किल डेव्हलपमेंट नावाची नवीन मिनिस्ट्री सुरुवात केली. आणि या स्किल डेव्हलपमेंटच्या मार्फत वेगवेगळ्यांना कशा पद्धतीने रिस्किलिंग, अपस्किलिंग हा कन्सेप्ट मांडला. आणि माननीय मोदीजींनी जर व्हिजन म्हणजे आझादी का अमृत काळामध्ये नवभारत निर्माण आणि विकसित भारत 2047 हे स्वप्न दाखवलं. आणि हे स्वप्न दाखवत असताना फक्त आत्मनिर्भर भारत नाही तर डिजिटल इंडिया, फिट इंडिया, स्वच्छ भारत, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री कौशल्य योजना, जलजीवन मिशन, PM किसान योजना, गतिशक्ती सागरमाला, भारतमाला,
विश्वकर्मा योजना, रिसेंटली काढलेली प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, अटल पेन्शन योजना, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, PM स्वनिधी विजी, आत्मनिर्भर मेक इन इंडिया, स्टँडअप इंडिया, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, नारी रोशनी योजना, पोषण अभियान योजना, स्वच्छ त्यानंतर सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, सिटी मिशन, अमृत मिशन, अशा वेगवेगळ्या योजना या फक्त संकल्पना म्हणून मांडल्या नाहीत, तर या संकल्पना मांडत असताना त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठल्या राज्यामध्ये कशा पद्धतीत होते ते स्वतः 13 फ्लॅगशिप प्रोग्राम आहे माननीय मोदीजीचा. प्रत्येक राज्याकडनं ह्याचा रिपोर्ट मागवला जातोय. त्यांचे 13 फ्लॅगशिप प्रोग्राम आहेत आणि त्या 13 फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणजे ज्याला आपण म्हणतोय की आयुष्मान भारत, केसीसी फॉर ॲग्रिकल्चर, केसीसी फॉर द ॲनिमल हजबेंड्री, सॉइल हेल्थ कार्ड, भारत नेट, स्वामित्व, किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री ग्रामीण सडक, प्रधानमंत्री जीवन मिशन आणि प्रधानमंत्री अर्बन याही 13 फ्लॅगशिप प्रोग्राममध्ये गोवा 7 फ्लॅगशिप प्रोग्राममध्ये 1 नंबरवरती आहे. हे PM ऑफिसमधून मॉनिटर होत आहे, नीती आयोगमध्ये मॉनिटर होत आहे. म्हणून म्हटलं मी फक्त सांगितलेल्या गोष्टी नाही आहेत, तर स्वतः PM ऑफिस आणि नीती आयोग ह्या प्रत्येक गोष्टी इम्प्लिमेंट करतात. त्यामुळे फक्त एक गोष्ट जाताना मी सांगेन की अगोदरची सरकार काय सांगत होते की कुठलाही जर कार्यक्रम सुरुवात केला की कुठलाही जर एखादा आपल्याला गरीब माणसाला जर पैसे द्यायचे असेल म्हणजे त्याच्याकडे जर वेगवेगळ्या निधी त्यावेळी पण काढल्यात. आणि राहुल गांधींचं फेमस भाषण आहे एक की राहुल गांधी म्हणायचे आम्ही जर 1 रुपये पाठवला तर त्या माणसापर्यंत फक्त इंदिरा गांधी चला मी इंदिरा गांधी राजीव गांधी म्हणत होते आम्ही जर 1 रुपये पाठवला तर तो 1 रुपये फक्त त्या बेनिफिशरी पर्यंत किती पैसे पोहोचतात माहिती आहे का? नाही, काकीना माहिती आहे 15 पैसे, फक्त 15 पैसे पोहोचतात. काकीना नीट माहिती आहे, त्यांनी भाषण ऐकलंच नाही त्यांचं कधीतरी. फक्त 15 पैसे पोहोचतात. मग 85 पैसे जातात कुठं? मग हे 85 पैसे मध्ये दलाल होते, बरेच दलाल असायचे मध्ये, दिल्लीपर्यंत त्या गल्लीपर्यंत पोहोचेपर्यंत बरेच दलाल असायचे. त्यामुळे आम्ही म्हणत होतो की प्रधानमंत्री असा असावा गल्लीमध्ये जरी कुणालाही टोचलं तर त्याला हाय म्हणून तिथं दुखायला पाहिजे, असे प्रधानमंत्री आहेत. त्याने DBT स्कीम सुरू केली, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करत असताना की त्याने दिल्लीमधून 2000 रुपये पाठवले आणि ज्यावेळी PM क्लिक करतात पुढे बसलेला शेतकरी बघतोय माझ्या अकाउंटवरती 2000 रुपये आले. हा बदल आहे आणि एवढा बदल आपल्याला ह्या 9 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने दिसलेला आहे. ह्याला आपण DBT म्हणतोय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ही योजना वेगवेगळ्या डिजिटल क्रांती माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी याने यामार्फत सुरुवात केली. मी शेवटी स्वयंपूर्ण गोवा कशा अर्थाने आम्ही सक्सेसफुल करू शकलो आणि त्याची एक छोटीशी व्हिडिओ फिल्म आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी ती पाहावी आणि खऱ्या अर्थाने आम्ही या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ती साकार करू शकलो. एकच मिनिट, परत बॅक ती आपण सगळ्यांनी पाहावी. त्यानंतर परत काय असेल तर मी प्रश्न घ्यायला तयार आहे. जस्ट स्टार्ट. परत बॅक आवाज ही लाईट धाडसाची पावला तुझी स्वयंपूर्ण गोय करता. धाडसाची पावला तुझी स्वयंपूर्ण गोय करता. युवांक स्वावलंबी जावपाक उर्बा तूं दिता. सुरू उदरगतीचे गोंयाक आयकूंक येता. विविध स्किमींचो फायदो गोंयकाराक जाता.
विटाळ्याची पावलं स्वयंपूर्ण गोय करता 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 गाडयो चलताना रस्ते सगळे सोबून दिसतात पुला वयल्यान वतना तरणाटे खोशेन गीत गायतात बायलां स्वावलंबी जाता भुरग्यांक सारखे पोषण मेळटा फुडारांचो गोंयचो सक्षम जाता उड्डाण पूल जाल्यात बरे हर घर जल पावला खरे युवकाक रोजगाराची नवी संद सोदल्या तुवें परिवर्तीत गांव केले ऑनलायन सेवा केल्यो आरोग्य सेवे खातीर हॉस्पिटलां नवी दिल्या तुवें विटाळ्याची पावलां स्वयंपूर्ण गोंय करता 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 शेतकऱ्या खातीर तुवें येवजण्यो चालीक लायल्यो दुधकाराक तुवें तेंको दिलो नुस्तेकाराक आधुनीक जावपाक तयार केलो गोंयच्या जाणट्यांचो आधार जालो हे ठाम निर्णय तुजे यशस्वी करता तुका आव्हानां कितली येवू धाडसान तूं फुडें वता सर्वसामान्याचो तूं गोंयच्या सगळ्यांचो तूं गोंयांचो आधार तूं गोंयचो फुडार विटाळ्याची पावलां स्वयंपूर्ण गोंय करता विटाळ्याची पावलां स्वयंपूर्ण गोंय करता सगळ्यांक वांगडा भरपी तुवें आधार जावपी बायलांक सन्मान दिवपी शेतकारांक साथ दिवपी जाणट्यांची जतनाय करपी तरणाट्यांक उर्बा दिवपी भुरग्यांक सुदृढ करपी उद्योगाक चालना दिवपी स्वयंपूर्ण गोंय करपी गोंयचें सरकार तुजें विटाळ्याची पावलां स्वयंपूर्ण गोंय करता विटाळ्याची पावलां स्वयंपूर्ण गोंय करता गोयचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत खूप खूप धन्यवाद. जरी आपल्याला कोणाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता 5 मिनिटाच्या आत. हो त्यांना माईक द्या. विचारा तुम्ही. हो विचारा. फॉरेनर्स जे येत आहेत ते गोव्यामध्ये कमी कमी व्हायला लागले काही प्रमाण. त्याला काही कारणं आहे काय तर त्याच्यासाठी ते वाढले तर आपल्याला आणि फॉरेन एक्सचेंज चांगलं मिळेल काय तर त्याच्यासाठी आपण आणखी आत्मनिर्भर झाले तर आणखी बरं होईल. आणि दुसरा माझा एक मायनिंगविषयी प्रश्न आहे. मायनिंगचं आता मी बघितलं आहे तुम्ही मार्क केलं मी एका डिपार्टमेंटच आहे त्याच्यामुळे मला इम्पोर्ट एक्सपोर्ट वगैरे सगळं ते माहिती आहे. तर फोंडा तालुक्यापासून तुमच्या वाडपई तालुक्यापर्यंत सगळं मायनिंग झालेलं आहे. आणि बऱ्यापैकी मायनिंग म्हणजे आयर्न ओर कच्चं लोखंड त्याची माती सगळी चायनाला पाठवली जाते. आणि आयर्न ओर
त्याच्यामुळे भारताचं फॉरेन एक्सचेंज सगळे द्यावं लागतं चायनाला. तर त्याच्यासाठी आत्मनिर्भर आपण कसं होऊ शकतो याची जरा आपलं मत काय आहे? दोन्ही प्रश्न कॉन्ट्रास्ट आहे तसं बघितलं तर. एका बाजूने आपण म्हणताय की फॉरेन करन्सी गोव्यामध्ये यायला पाहिजे, म्हणजे भारतामध्ये यायला पाहिजे. टुरिझम जर आलं तरच फॉरेन करन्सी गोव्यामध्ये येईल. आणि ऑफकोर्स युक्रेन आणि रशिया या सगळ्या वॉरनंतर रशियन टुरिस्ट गोव्यामध्ये जास्त येत होते, ते थोडंसं कमी झालं आहे. बट वी आर इम्प्रूव्हिंग आणि वी आर वर्किंग विथ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, विथ द मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स वगैरे. तो एक विषय. दुसरी गोष्ट, गोव्यामधला आयर्न ओर हा लो ग्रेडचा आयर्न ओर आहे, खूप कमी. आणि ह्याच्यावरती जर प्रोसेस आणि हे सगळं जर करायचं लागलं तर त्याला खूप मोठ्या प्रमाणे खर्चिक बाजू पण आहे. त्यामुळे आपल्याकडं हायग्रेडच्या ओरच आयर्न ओर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याच्यावरती अजूनही प्रोसेस होत नाही. जे रिसोर्सेस आहेत ते जर आपण आत्ता यूज नाही केले तर अगेन मायनिंग इज गिविंग द फॉरेन करन्सी फॉर गोवा अँड इन लॉंग रन इन इंडिया. त्यासाठी म्हणजे मायनिंग पॉलिसीच्या नुसार आम्ही अकॉर्डिंग टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मायनिंग पॉलिसी यानुसारच ते एक्सपोर्ट करतोय. आणि त्यासाठी आता परत एकदा मायनिंग सुरळीतरित्या सुरू होईल. हॅलो हॅलो सर, गोव्यामध्ये पूर्वी हॉटेल्स वगैरे जी होती ती कम्पॅरेटिव्हली भरपूर स्वस्त होती. काय म्हटलं? हॉटेल्स पूर्वी गोव्यामध्ये कम्पॅरेटिव्हली स्वस्त होती. आता कॉस्ट ऑफ हॉटेल्स म्हणजे त्याची रूमची सर्व्हिस मला सगळ्याची किंमत फार वाढली. आणि ह्या सरांनी जे आता साहेबांनी जे काय प्रश्न विचारला त्याच मला जोडून आहे माझा प्रश्न. याचा परिणाम असा झाला आहे की गोव्यामध्ये आता आमची काय म्हणजे महाराष्ट्रातली वगैरे माणसं येतात, पण पूर्वी गोव्यामध्ये दिल्लीकडून वगैरे विमानानं जे येणारे जे लोक होते तर त्या लोकांनी आता काय केले की हाँगकाँग, मॅनिला म्हणा किंवा सिंगापूर वगैरे त्याच पैशात तेवढ्याच म्हणजे गोवा दिल्लीवरून की हिमाचलच्या माणसाला गोवा जेवढा जातोय तेवढा दिल्लीवरून त्याच विमानाच्या दरात तो तिकडे जातोय आणि तिथल्या पॅकेजेस वगैरे जे देतात. तर त्यामुळं आमच्या म्हणजे ही सगळी मी ऐक्यू आहे, म्हणजे ऐक्यू आहे, माझ्याकडे काय डिटेल्स नाही, काय असायचं काही कारण नाही आहे. पण मी ऐक्यूवर तुम्हाला प्रश्न म्हणजे एक सूचना वजा करतो की गोव्यावरचं प्रेम आहे, म्हणजे गोव्याचं जे महत्त्व आहे ते राहावं ह्यासाठी हा माझा प्रश्न आहे. म्हणून मी तुम्हाला हा माझा एक गोष्ट मनातली आली ती तुमच्या बोलून दाखवलेली आहे. त्या संदर्भात तुम्ही काहीतरी कार्य करावं. आणि दुसरी माझी एक सूचना आहे, गोव्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यावी व्हावी अशी माझी इच्छा. IIT तुमच्याकडे आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणली आहे. ती परिकर सर कोल्हापुरात महालक्ष्मी बँकेच्या एका कार्यक्रमाला आले होते, त्यावेळी मी त्यांना सांगितलं आणि नेमकं विदिन दॅट पिरियड ती आलेली आहे. ओके सर. तुम्ही गोव्यावरती प्रेम दाखवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. विमानाचे रेट्स सरकार कंट्रोल नाही करत, त्यामुळं आणि प्रायव्हेट बिझनेसचे रेट्स पण सरकार कंट्रोल करू शकत नाही. आम्ही तरी गोव्यातील टुरिझम वाढण्यासाठी त्यांच्याबरोबर सातत्याने टायअप असतोय. गोवा टुरिझम पॉलिसी आम्ही डिक्लेअर केलेली आहे. दुसरा विषय जो आपण सांगितला, गोव्यामध्ये IIT NIT या दोन्ही आहेत. आणि आता रिसेंटली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द ओशनोग्राफी, नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ द वॉटर स्पोर्ट्स आणि त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द फॉरेन्सिक सायन्स हेही कॉलेज आम्ही रिसेंटली सुरू केलेलं आहे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीसाठी गोवा ओपन आहे आणि वेगवेगळ्या लोकांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे की इंटरनॅशनल आणि नॅशनल इन्स्टिट्यूट गोव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होतात. इन फ्युचर गोवा विल बी द एज्युकेशनल हब फॉर इंडिया. मला एक असं विचारायचं आहे, शेवटचा प्रश्न काय? एकच. महाराष्ट्र आणि गोवा हे दोन राज्य असे आहेत की आजचे दोन सख्खे भाऊ जसे आहेत तसे दोघांचं नातं आहे. कोल्हापूर एक असं गाव आहे की इथं दुग्ध पंढरी आहे आणि कोल्हापुरामध्ये मोठ्या मोठ्या डेअरी आहेत, दुग्ध प्रचंड प्रमाणात जमा होत आहे. आज कोल्हापूरला सुद्धा दुधाची गरज आहे, आणखी पाहिजे आम्हाला. पण गोव्याला जर थोडीशी डेव्हलपमेंट केली जॉईंट व्हेंचर प्रमाणे तर आपल्याला दूध उत्पादन गोव्यात वाढेल, गोवा आम्हाला दूध देईल. जसं कोल्हापुरामध्ये आहेत, काही महाराष्ट्रामध्ये जे आहेत चितळ्यांसारख्या डेअरी आहेत, नंतर कृष्णा आहे, वारणा आहे, गोकुळ आहे. यांच्याशी जॉईंट होऊन जर काय करता आलं. सगळ्यांचं दूध आमच्याकडे आता पण येत आहे. हा, पण माझं उलट म्हणणं आहे की यांच्याकडे आपलं दूध यायला इट इज पाहिजे. नॉट पॉसिबल. एवढी 10 वर्ष आम्ही त्यामध्ये सुरू आहे. गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि आम्हाला पाहिजे तेवढंच प्रोडक्शन आम्ही तिथं करू शकत नाहीये. थँक्यू सर. तुम्ही गोव्याची जी माहिती दिली, गोव्यामध्ये जी काही डेव्हलपमेंट केलेली आहे ते ऐकून म्हणजे तुमच्या कर्तृत्वाविषयी आम्ही कौतुक करावं तेवढं कमी आहे. ते मोदी साहेबांचं सुद्धा कौतुक केलं. धन्यवाद.
माझा हा प्रश्न कोल्हापूरमधल्या समस्येच्या बाबतीत आहे. मला वाटते 2 दिवस कालपासून आणि आजही तुम्ही कोल्हापुरात फिरला असाल तर तुम्ही काचेतनं बाहेर आज तुम्ही टेमलाबाईला सुद्धा गेला असं मी न्यूजपेपरमध्ये वाचलं. तर तुम्हाला बाहेर बघितल्यावर आमच्या रस्त्याची आणि आमच्या इथली जे स्वच्छ जे काही दिसते कोल्हापूर याबद्दल तुम्ही काय डोळे उघडे ठेवून बघितलं आणि याची प्रतिक्रिया तुम्ही काय तुमच्या सहकाऱ्यांना किंवा तुमच्या या माध्यमातून कशी व्यक्त कराल? पहिल्यांदा तुमची मला प्रतिक्रिया पाहिजे. बस चंद्रकांत दादा पाटील माझ्या बरोबर होते, त्यांना सकाळी सांगितलंय मी. काय सांगितलं आम्हाला ते ऐकायची इच्छा आहे. का हो बरोबर आहे ना? ते तुम्ही काय बोलला त्यांच्याशी? नाही, सगळं मी खाजगीत बोललेलं, बाहेर पब्लिक मध्ये बोलू शकत नाही. नाही नाही, पण तुम्हाला ही समस्या आमच्या इथल्या रोडची जाणवली का नाही तुमच्या गाडीला? आणि मी गोव्यामधला मुख्यमंत्री आहे, इथला नाही, नाही. त्याच्यावरती बोललो. मी- आपण ठीक आहे साहेब, थँक्यू. ओके. आणि मला गोव्यात सेटल व्हायचं असेल तर मी तुमच्याशी वेलकम. ओके, थँक्यू सर. गुड इव्हनिंग सगळ्यांना. माझं नाव प्रियांश प्रताप तेंडुलकर आहे. माझ्या पणजोबांच्या नावावर हे कार्यक्रम आयोजित केला आहे. तुम्हाला थँक्यू खूप जास्त इथं येण्याबद्दल आणि खूप चांगला विषय तुम्ही निवडला आत्मनिर्भर भारत आणि तुमचा स्वयंपूर्ण गोव्याचा. त्याचं खूप जास्त इन्स्पिरेशन महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्हा घेऊ शकतो. तर मला फक्त हा प्रश्न होता तुमच्याकडनं की ह्याचं जे इम्प्लिमेंटेशन होतं, ह्याचं जे इंटिग्रेशन होतं, ह्याच्यासाठी तुमच्यासाठी सगळ्यात मोठी हेल्प डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे का? गोव्याची ॲज अ स्मॉल स्टेट, राज्याची साईज आणि पॉप्युलेशन कमी आहे अँड पीपल्स कॉर्पोरेशन जास्त आहे, ते आहे. तर तुम्ही फक्त जरासे इन्साईट देऊ शकता ज्याच्याने आम्ही ॲज कोल्हापूरकर वी कॅन गेट इन्स्पायर्ड बाय इट. खूप चांगला प्रश्न आहे, कारण गोव्यामधल्या छोट्या राज्यामध्ये हे पॉसिबल होऊ शकतंय. खूप मोठ्या राज्यामध्ये हे करणं तसं खूप कठीण आहे. त्यामुळे छोटं राज्य असल्या कारणाने मी माझ्या ऑफिसमधून प्रत्येक पंचायतपर्यंत डायरेक्ट बोलू शकतो. कारण ते 191 पंचायत म्हणजे 450 गावं, तुमच्या एका कोल्हापूर डिस्ट्रिक्टची 1300 गावं आहेत. त्यामुळे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फॉर द बिग स्टेट. बट तरीसुद्धा म्हणजे लोक खूप कॉपरेटिव्ह आहेत आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीचा डिजिटल इंडियाचा खूप मोठा वापर केल्यामुळेही हे शक्य झालेलं आहे. आणि पुढे जर मेंटेन आणि फॉलोअप करायचं असेल तर ओनली इट इज पॉसिबल थ्रू डिजिटल कनेक्ट. आणि त्यामुळेच त्याचा खूप चांगल्या पद्धतीने आता आम्ही त्याच्यानंतरची सेकंड स्टेप स्किलिंग, रिस्किलिंग असेल किंवा पोर्टल डेव्हलप करून असेल, हे सगळं शक्य आहे ओनली बिकॉज ऑफ डिजिटल. थँक्यू. सर लास्ट सर, माझं नाव मंगेश कांबळे, मी कोल्हापूरमध्ये शिकायसाठी आलेलो आहे. तुम्ही भरपूर सांगितलं सर की तुम्ही जनतेसाठी काय केलं, बट माझा प्रश्न आहे की तुम्ही प्लीज ही गोष्ट सांगा की जनतेने सरकारला कसं हेल्प केली पाहिजे. कारण भरपूर ठिकाणी मी बघतोय की आता आपल्या इथलंच एक उदाहरण आहे की एक कळालं मला प्रश्न. मी याच्यावरती एवढंच सांगेन, जे काम केलेलं आहे ते केलेलं आहे म्हणावं. माननीय मोदीजी काम करतोय तर करा तरी म्हणा ना. जे बरं आहे ते बरं आहे म्हणा, खरं आहे ते खरं आहे म्हणा. एवढं जरी केलं तरी बस झालं. थँक्यू. एक मिनिट, राष्ट्रगीत होणार आहे आणि मग त्या